ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पट्टण कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघात बोगस दाखल्याविरोधात बहुजन समाजाचा निषेध। पट्टण कोडोली तालुका हातकलंगले येथील जिल्हा परिषद मतदारसंघ आगामी निवडणुकीसाठी मागासवर्गीयांसाठी राखीव घोषित करण्यात आला आहे। मात्र या राखीव मतदारसंघात खुल्या प्रवर्गातील एका व्यक्तीने बोगस जात प्रमाणपत्र मिळवून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। या प्रकारामुळे मागासवर्गीय समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून घटनेतील आरक्षणाच्या तत्वावर घाला घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर चंदूर व पट्टण कोडोली परिसरातील बहुजन समाज, मातंग समाज, होलार समाज व चर्मकार समाजाच्या वतीने तीव्र निषेध व विरोध नोंदवण्यात आला। समाज बांधवांनी एकत्र येत अशा बोगस दाखल्याच्या आधारे निवडणूक लढवण्याचा प्रयत्नांचा जाहीर निषेध केला आहे। निषेध व्यक्त करताना समाजाचे प्रतिनिधी कुमार कांबळे यांनी आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी आहे। बोगस जात दाखल्यांच्या आधारे निवडणूक लढवणं म्हणजे खऱ्या मागासवर्गीयांच्या हक्कावर अन्याय आहे। अशा उमेदवारांची तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी। तसेच संबंधित निवडणूक यंत्रणा व प्रशासनाने जात प्रमाणपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करून बोगस उमेदवारांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। महानकर न्यूजसाठी विकास लवाटे, पट्टण कोडोली।